बघूया अमोल्यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सामना करायला तर म्हणजे समीर. बघूया चांगला असा चेंडू, चांगला असा वेग म्हणता येईल या चेंडूला, परंतु पंचांचा इशारा वाईडसाठी. या अतिरिक्त धावाने संघाची धावसंख्या म्हणजे 5. बघूया चांगला असा चेंडू, तेवढा चांगला असा फटका. बघूया एक धावा पूर्ण, दुसरी धावाचा प्रयत्न, तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या होते म्हणजे 7. 2 चेंडू 7 धावा. चांगलीशी सुरुवात करून देतो म्हणजे समीर आपल्या संघाला. गडी बाद डीजे. जानू विना रंग सनाय अगबाय 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 जानू विना रंग सनाय. सुरेखाचा चेंडू म्हणता येईल अमोल यांच्याकडून. आणि पुन्हा एकदा गडी बाद होतोय डीजे. पाणी पडतंय घराने किनाऱ्याला. बघूया अमोल यांचा पुढचा चेंडू. चांगली अशी गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 गडी बाद केले. आता मात्र हॅट्रिक वर आहे तो म्हणजे अमोल. बघूया या टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक घेतोय का अमोल. बघूया अमोल यांचा पुढचा चेंडू. सूर्यकाशी गोलंदाजी करतोय. चांगला असा चेंडू म्हणता येईल, तेवढा चांगला असा फटका, तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. खूपच सूर्यकाचं क्षेत्ररक्षण. आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या होते ती 9. बघूया अमोल यांचा पुढचा चेंडू. फुलटा अशा पद्धतीचा चेंडू आणि चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा डीजे.
बघूया वैयक्तिक पहिले आणि सांघिक दुसऱ्या षटक घेतो म्हणजे ऋषभ. बघूया पहिला चेंडू सामना करेल तर म्हणजे मनोज. एक सुरेख असा चेंडू, निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी आहे ते ऋषभ यांची. बघूया पुढचा चेंडू, तेवढाच चांगला असा फटका म्हणता येईल मनोजांच्या फळीतू, परंतु चेंडू निघून सीधा क्षेत्ररक्षकाकडे. घडी बा डीजे. बघूया मनोज यांची जागा सांभाळण्यासाठी जयेश. बघूया ऋषभ यांचा पुढचा चेंडू, तोच म्हणजे सामना करतील जयेश. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्यांना ओळखले जाते वंजारी समाजामध्ये. त्याच प्रकारे फलंदाजी करावी लागते त्यांना आज. बघूया ऋषभ यांचा पुढचा चेंडू, चांगला असा चेंडू, खूपच सुरेख असा चेंडू, निर्धाव असा चेंडू. बघूया ऋषभ यांचा पुढचा चेंडू, सामना करतात म्हणजे जयेश. चांगलासा खेळून काढलेला, एक धाव पूर्ण आणि या एका धावाने संघाची धावसंख्या होते म्हणजे 16. खूपच सुरेख अशी गोलंदाजी म्हटली जाईल ती फोफरण संघाकडून. बघूया पुढचा ऋषभ यांचा पुढचा चेंडू, खूपच सुरेख अशी गोलंदाजी करतोय म्हणजे ऋषभ आपल्या संघासाठी. बघूया ऋषभ यांचा पुढचा चेंडू, एक चांगला असा चेंडू, निर्धाव असा चेंडू, खूपच सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल ऋषभ यांच्याकडून. बघूया पुढचा जसा चेंडू ऋषभ यांचा, शॉर्ट पद्धतीचा चेंडू. बघूया एक धावासह पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, गचाळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल फोफरण संघाकडून आणि 2 धावा पूर्ण आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या होती म्हणजे 18.
धर्मत सांघिक तिसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन तर अभिजित. आता मात्र चेंडू भिरकावून देतोय, चेंडू जातोय सरळ फाईन लेग क्षेत्रामध्ये. चौकार 4 धावा, षटकार 6 धावा. या 6 धावाने आता मात्र धावसंख्या सरसावते, धावसंख्या ऑन दी बोर्ड लागली जाते 24 या आकड्यावर. आता मात्र तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडूवर प्रहार चढवला जातोय, हल्लाबोल केला जातोय फलंदाज जयेश यांच्या मार्फत. जयेश अष्टपैलू असे खेळाडू आहेत, मॅन फ्रॉम गुंदवली यांच्या मार्फत खूपच सुंदर अशी फलंदाजी केली जाते. वंजारी समाजाच्या पटलावर आपलं नाव लौकिक केलेला असा फलंदाज आज मात्र खेळताना दिसतोय. बॉब विलियन संघाकडून खेळताना दिसतोय जयेश. दरम्यान अभिजित यांच्या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंच टोलावतात. वाढी चेंडू अतिरिक्त धावसंख्येत वाढ होताना दिसते. अतिरिक्त धावसंख्ये वाढीने आता मात्र संघाची धावसंख्या मूव ऑन होताना दिसते. धावसंख्या 2525 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. पुन्हा एकदा अभिजित आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. लाईट अप ओव्हर द विकेट मारा करतील. यावेळेस मात्र शॉर्टमध्ये चेंडू पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू निघून जातोय. खणखणीत चौकार 4 धावा डीजे. कालच्या दिवसाचा जर विचार करायचा झाला तर जयेश आउट ऑफ फॉर्म होते, कारण की कालचे गोलंदाज व्हीएस संघाकडून खूपच सुंदर अशी गोलंदाजी करत होते. आज मात्र आपला फॉर्म गवसतोय, आपल्या फॉर्म मध्ये त्यांना दिसतोय जयेश. 1 षटकार 1 चौकार आणि धावसंख्या मूव ऑन होते. धावसंख्या ऑन दी बोर्ड लागली जाते 29 या आकड्यावर. चला पुढचा सामना सालवड विरुद्ध बिरवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधायचा आहे. सालवड विरुद्ध बिरवाडी. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी यायचंय. सालवड विरुद्ध बिरवाडी. आता मात्र अभिजित यांच्या षटकाचा पुढचा चेंडू चांगले षटक टाकत होते, मात्र आता त्यांच्यावर प्रहार चढवला जातोय. पुन्हा मारण्याच्या नादात चुकतायत. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. इंजर्ड होतोय खेळाडू. पाणी घेऊन जायचं, पाणी घेऊन जायचं. व्हॉलंटियर्स चला, क्षेत्ररक्षक जर इंजर्ड असेल तर त्याने डगआउट बसायचा आणि एक्स्ट्रा खेळाडू खेळवायचा आहे, कारण की अवधी आपल्याकडे आजच्या सामन्यामध्ये खूपच कमी आहे. अजूनही पहिल्या फेरीचे सामने खेळताना दिसतोय. पंच प्लीज सहकार्य करताना घाई करायचे. जर खेळाडू इंजर्ड असेल तर त्याला पुन्हा एकदा अभिजित या षटकातला 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. 4था चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. या षटकात 3 चेंडू त्यांच्या मार्फत टाकले गेले. 3 चेंडूमध्ये 12 धावा एकत्रित केल्या गेल्यात, म्हणजे खूपच महागड षटक टाकतोय गोलंदाज अभिजित. अभिजित यांच्या षटकात हा 4था चेंडू असेल. 4थ्या चेंडूमध्ये बघूया कशा प्रकारची फलंदाजी होते बॉब 11 बोईसर संघाकडून.
बॉब 11 बोईसर संघाच्या बद्दल म्हणायचं झाला एक चांगला संघ आहे. चांगला संघ असताना त्याला कर्णधार बॉब यांच्या मार्फत खूपच साजेची साथ भेटताना दिसते. आपला संघ वेल बिल्ड करून प्रत्येक टुर्नामेंटमध्ये खेळताना दिसतो बॉब. आता मात्र पुढचा चेंडू, यावेळेस मात्र खूपच बाहेरचा चेंडू. निश्चितच पंच चांगला चेंडू म्हणून टोलवतात. निर्धाव असा चेंडू, पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच तटस्थ असे पंच आहेत. पंच कुठल्याही बाजूने नसतात. जर एखाद खेळाडू संघामध्ये नसेल तर तो सामना होऊ शकतो, पण विदाऊट पंच कुठलाही सामना होऊ शकत नाही. यावेळेस मात्र मानाच्या नादात चुकतायत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला जातोय. षटक समाप्तीनंतर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन दी बोर्ड 30 या आकड्यावर. डीजे सागर भरलाय ग वारा सुटलाय ग सागर भरलाय ग वारा काय सुटलाय ग आई माझी दर्यानं बसली नाव गो आई एकविरा किनारी लाव आई माझी दर्यानं बसली नाव ग आई एकविरा किनारी लाव ग. पाच चेंडू झालेले आहेत. पाच चेंडू टाकून झालेले आहेत. आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो अभिजित. क्षमस्व असावं, निश्चितच एक चूक झाली सुरडकडून. आता मात्र पुढचा चेंडू घेऊन अभिजित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मारण्याच्या नादामध्ये बॅटची इनर एज घेऊन चेंडू जातोय. दोनदा धाव बाद करण्याचा मानस मात्र मनामध्ये घेतला होता, मात्र तो फेल जाताना दिसतोय. दोन्ही वेळा फलंदाज वाचतोय. आता मात्र षटक समाप्त होताना दिसतोय. षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर, धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन दी बोर्ड 30 या आकड्यावर. डीजे झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा आता मात्र शेवटचे षटक घेऊन येतो गोलंदाज प्रथमेश. शेवटचे षटक आणि अंतिम षटक घेऊन येतोय प्रथमेश. राईट अप ओव्हर द विकेट मारा करेल, त्यांना सामोरे जातील जयेश. जयेश आज चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. विठ्ठल रखमाई एंड भरून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. जयेशाने 5 चेंडू मध्ये 12 धावावरून खेळताना दिसतोय. चांगली कामगिरी त्यांच्या फलंदाजीतून पाहायला मिळते. निश्चितच स्कोर आमच्यासाठी खूपच सुंदर असे कार्य करताना दिसत आहेत. आता मात्र प्रथमेश यांच्या मार्फत पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. आजच्या दिवसाचा प्रथम फेरीचा शेवटचा सामना रंगेल सालवड विरुद्ध बिरवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी प्लीज सहकार्य करायचं आहे. कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. यावेळेस मात्र खूपच सुंदर असा फटका मारला होता. अलाउन दी कार्पेट चेंडू गेला. चेंडूवर एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी धावणे संघाची धावसंख्या 3/1 31 या आकड्यावर पोहोचली गेली. आता मात्र प्रहार चढवावा लागेल, प्रहार करावा लागेल, चांगली धावसंख्या उभारावी लागेल आणि आपल्या संघाला सन्मानजनक स्कोरपर्यंत पोहोचवावा लागेल. बॉब 11 संघाच्या माध्यमातून विचार केला तर, आणि जर विचार केला पोफरण संघाच्या बाजूने तर पोफरण संघाला हे 5 चेंडू खूपच सुरेखरित्या हाताळायचे आहेत. गोलंदाजाला आपली चमक इकडे धमक दाखवावी लागेल. यावेळेस मात्र मानाच्या नादात स्तब्ध ठेवलं गेला फलंदाजाला. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच दाद देत आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरचा फलंदाज धाबावत होऊन परत होताना दिसतोय.
मोठा झटका लागतोय बॉब 11 बोईसर संघाला. डीजे बँड माझा साहेबा रघुवीर श्रेष्ठ आला रघुवीर श्रेष्ठ आला रघुवीर श्रेष्ठ आला रघुवीर श्रेष्ठ आला. विकी डीजे यांच्या संघ खूपच सुंदर तालमीते चालताना दिसते. खूपच सुंदर सुमधुर संगीत त्यांच्या माध्यमातून वाजवताना दिसतोय डीजे विकी. आता मात्र पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सजवतो गोलंदाज. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस मध्ये चेंडूच्या खालती जातो क्षेत्ररक्षक. काय अटेम्प्ट केला जातोय. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण झाली होती. एकेरी धावाचं रूपांतर दुहेरी धावात करण्याच्या नादामध्ये इथे मात्र धाव वाजवताना मंद मंद पावलाने परत जाताना दिसतोय फलंदाज बाबू. डीजे डीजे सालवड संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत. तर बिरवाडी संघ क्रितेश घरात आपला संघ नायक इकडे पाठवायचा आहे. बिरवाडी संघ क्रितेश घरात. सालवड संघ इथे उपस्थित झालेला आहे. तरी बिरवाडी संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. आता मात्र फलंदाज येतोय विजय. पंक्चर नावाने ओळखले जातात. एक अष्टपैलू असे खेळाडू आहेत. गोलंदाजी त्या दर्जाची करतात. आज मात्र फलंदाजीची मदार त्यांच्या बाजूने येऊन झुकलेली आहे. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय. आपल्या संघाला कितपत नेऊन ठेवतोय. यावेळेस मात्र खूपच सुंदररित्या खेळून काढतोय चेंडू. एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जात आहे. हॅलो दरम्यान आता सुंदर असा चेंडू खेळून काढतोय. लॉफ्टेड फटका आणि सुंदर झेल टिपलं जातोय. मोठा झटका लागतोय. जयेश बॅक टू पवेलियन. आता मात्र नाणेफेकीचं कॉल होते. एका बाजूला आहे सालवड तर एका बाजूला आहे बिरवाडी. एका बाजूला आहे सालवड तर एका बाजूला आहे बिरवाडी. आता नाणेफेकीचं कॉल करतील विकी. नाणेफेकीचा कॉल जिंकतो सालवड. सालवड संघ नाणेफेकीचा कॉल जिंकून तुम्ही काय डिसिजन घेणार. क्षेत्ररक्षण करणार. निश्चितच कुंभोलीचं मैदान आणि कुंभोलीच्या मैदानावर किती धावसंख्या तुम्ही देण्याचा विचार असेल तुमच्या मनामध्ये. नक्कीच त्यांना 50 धावाच्या आत रोखण्याचा प्रयत्न करतील आम्ही. चिनू तुमच्याकडे येऊ. आता तुमच्याकडे क्रितेशसारखा एक मोठा फलंदाज आहे आणि त्या समोर 50 धावांचं लक्ष तुमच्या समोर ठेवण्याचा मानस त्यांच्या मनामध्ये आहे. तुमच्या मनामध्ये काय आहे की तुम्हाला किती धावापर्यंत तुम्हाला मजल मारायची आहे. नक्कीच आम्हाला पण त्याच टार्गेट पर्यंत पोहोचायचं की 50-60 पर्यंत. 4 ओव्हरचा सामना आहे त्यामुळे आम्ही 50 पर्यंत जाऊ कारण आमच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे थोडा. धन्यवाद चिनू. त्याने घाटात केला इराडा.
चला जास्त अवधी घ्यायचं नाही पंच प्लीज छत्रक्षण लावून घ्यायचंय बॉब 11 बोईसर संघ प्लीज सहकार्य करायचंय चेंडू द्यायचा चेंडू सोडा के हात माझा दाजी सोडा के हात माझा दाजी नचे दे इकडे ताई सोडा के हात माझा दाजी नचे दे इकडे ताई चला बॉब 11 बोईसर संघ प्लीज सहकार्य करायचं आजच्या दिवसामध्ये आपल्याला एकच संघ काढायचा आहे तरी घाई करायची आणि प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय बॉब 11 वर्सेस पोखरण असे दोन मोठे संघ आमने सामने भेटताना दिसत आहेत चला जास्त अवधी घ्यायचं नाहीये प्लीज सहकार्य करताय समीर आपल्या गावात सामने आहेत आणि आपल्या गावात सामने असल्या कारणामुळे आपण घाई करून सामने पूर्ण करायचे आहेत सनी 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 दरम्यान सांघिक पहिले वैयक्तिक पहिले षटक घेऊन येताना दिसतोय समीर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील एक अष्टपैलू असा खेळाडू आहे मॅन फ्रॉम कुंभोली आता मात्र बॉब 11 संघातून खेळताना दिसतोय एक अष्टपैलू असा खेळाडू आपलं नाव लौकिक केलं वंजारी समाजाच्या पटलावर आता मात्र ओपन सामन्यामध्ये सुद्धा आपल्या नावाची कमाल दाखवताना दिसतोय पहिला चेंडू एंडला फलंदाजी करतात ऋषभ आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाजी करतात दर्शन निश्चितच चांगली फलंदाजी करावी लागेल पुन्हा एकदा लॉफ्टेड मध्ये चेंडू एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते आणि दुहेरी धाव रवी जोपर्यंत फील्ड करतील चेंडू त्यापर्यंत 2 धाव ह्या सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत 2 धावाने धाव फलकाचा श्री गणेश ते मात्र केला जातोय धावसंख्या ऑन दी बोर्ड लागली जाते 2 या आकड्यावर बिनबाद 2 धावा आता मात्र समीर यांच्या षटकातला तिसरा चेंडू यावेळेस मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू उडवला जातोय चेंडू निघून जातोय खणखणीत चौकार 4 धावा डीजे पुन्हा एकदा समीर गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय यावेळेस मात्र चेंडू उडवतोय चेंडूच्या खाली जातो क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण आणि आता मात्र चेंडू स्टँड अँड डिलिव्हर षटकार 6 धावा डीजे
धन्यवाद डीजे. आता मात्र बॉब यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे वातावरण त्यांना दिसत आहेत. निश्चितच खूपच खराब क्षेत्ररक्षण केलं जातंय बॉब 11 बोईसर संघाच्या मार्फत. आता मात्र पुढचा चेंडू घेऊन यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने बघूया झेल बाजू चुकणी. पुन्हा एकदा झेल सोडला जातोय. पुन्हा एकदा कव्हर रिझन मध्ये चेंडू पोहोचवला जातोय सीमा पार चौकार. 4 धावा डीजे. समीर यांच्यावर आक्रमण चालवलं जातंय. समीर यांना बॅकफुटवर ढकललं जात आहे. आता मात्र अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळला जातोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकेरी धाव सदरीच्या पूर्ण. एकेरी धावावर समाधान मानावं लागलं असतं पण काय रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. या 2 धावाने संघाची धावसंख्या आता मात्र मूव्ह ऑन होताना दिसते. धावसंख्या ऑन दी बोर्ड लागली जाते 18. खूपच महागडे षटक टाकतोय समीर. मॅन फ्रॉम कुंबोली डीजे. आहे मनाने साधा अशी दादाची यादा एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा. आता येतो बालन. एक चांगलासा गोलंदाज आहे. आपल्या गोलंदाजी शैलीतून कित्येक सामने आपल्या बाजूने झुकवण्याची कमाल त्यांच्या माध्यमातून केली जाते. आज बघूया कुंबोली मैदानावर कशी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होते. निश्चितच चांगला असा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करू शकतो पण आजच्या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय पटलावर नेण्यासाठी त्यांना आपला 100% देणं आवश्यक असेल. यावेळेस मात्र ग्लान्स केलेला चेंडू निघून जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. अलॉंग दी कार्पेट सीमा पार खणखणीत चौकारा करता 4 धावा डीजे. आता मात्र अडचणीत सापडतोय. सामना कुठेतरी फसताना दिसतोय. सामना एका बाजूने झुकताना दिसतोय खारेकणच्या बाजूने. बॉबच्या संघामध्ये खूपच चांगले असे क्षेत्ररक्षक गोलंदाज आहेत पण साजेशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून अजूनही पाहायला मिळताना दिसत नाहीये. आतापर्यंत पुढचा चेंडू बालांच्या रूपात. यावेळेस मात्र सुंदर असा चेंडू टाकला जातोय. ब्लॉक होल पद्धत चेंडू खालवर टप्प्यावर टाकलेला चेंडू विसावतोय सरळ. यश नाराज दिसत आहेत बॉब. आता मात्र कव्हर रिजन मध्ये शॉर्ट कव्हर रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण केलं जाते. एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धावने संघाची धावसंख्या आता मात्र धाव फलकावर मूव्ह ऑन होताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन दी बोर्ड 23 या आकड्यावर. अजूनही आता मात्र विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. चांगला प्रयत्न केला. निश्चितच प्रयत्नासाठी 10 पैकी 10 गुण इथे मात्र भेटले पाहिजेत. जयेश यांना सुंदर अशी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली होती पण त्याची कमतरता पहिल्या षटकामध्ये पार पाडली गेली. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चान्स दिला गेलाय. आता मात्र गडी बाद होऊन तंबूत परततायत फलंदाज दर्शन डीजे. पैसे गोवेश जरी नशे संगन एक हाऊस माझे घरवाल का माझे एक वीरा माऊलीचा दर्शन घरवाल का. सालवड संघ आपला निर्णय कळवायचा. सालवड संघ गोलंदाजी धन्यवाद. हा सामना झाल्यानंतर थोडेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सालवड संघ आणि बिरवाडी संघ. चिनू तुम्ही 2 फलंदाज पाठवायचे आहेत. आता मात्र पुढचा फलंदाज येतोय. फलंदाजी मार्कवर प्रथमेश. हाही एक खारेकुंड भागातील एक चांगला असा फलंदाज आहे. चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून वारंवार पाहायला मिळते. खारेकुंड भागातील एक नावाजलेला फलंदाज आज मात्र कुंबोली मैदानावर खेळताना दिसतोय. त्यांच्या अपोजिटमध्ये गोलंदाजी करताना दिसतोय बालन. एक नावलौकिक केलं
धावसंख्या झाली 24. अजूनही धावांचं लक्ष आहे बालन. यावेळेस मात्र रक्षात्मक पवित्र्यात काढून काढतोय. अलाउन दी कार्पेट चेंडू पोहोचवला जातोय. जोपर्यंत फील्ड करेल चेंडू तोपर्यंत 2 धाव ह्या सहजरित्या पूर्ण केल्या जातात. आता मात्र एकेरी धावसंख्येत चेस करावा लागेल. 12 चेंडू आणि 8 धावा. डीजे निश्चित आजच्या दिवसामध्ये खूप उलटफेर बघितलेल्या आहेत. कुंबोली संघाला 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना कुंबोली संघ आज सामना पराभूत झाला. निश्चितच चांगलं षटक टाकलं तर कुठलाही संघावर भारी पडू शकतो. निश्चितच घरच्या मैदानावर घरचा अहेर दिला गेला कुंबोली संघाला. यावेळेस स्वतः मारण्याच्या नादात चुकतायत. चांगली अशी गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज रतनच्या माध्यमातून खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली जाते. गतिवान असा गोलंदाज आहे. गतीने बीट करतोय फलंदाजांना. आता या षटकाचा दुसरा चेंडू घेऊन पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय रतनच्या माध्यमातून चांगलं षटक टाकणं हीच अपेक्षा असेल बॉब 11 बोईसर संघाला. जयेश जाधव चेंडूच्या खाली. जयेश जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण करतायत. पुन्हा एकदा गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आता मात्र ऋषभ फलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. ऋषभांच्या मार्फत खूपच सुंदर अशी फलंदाजी आतापर्यंत झाली गेली. यावेळेस मात्र मारण्याच्या नादात चुकलेले आहेत. फॉलो थ्रू मध्ये खूपच सुंदर क्षेत्ररक्षण झालं गेलं. गोलंदाज रत्नांच्या मार्फत रत्नांच्या बद्दल बोलायचं झालं तर खूपच चांगला असा गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळताना दिसतोय बॉब 11 बोईसर संघाच्या माध्यमातून. आता मात्र स्टँड एंड डिलिव्हर चेंडू निघून जातोय ओव्हर द फेन्स. खणखणीत षटकार. 6 धावा. कुठेतरी प्रहार चालवला जातो. रत्नांच्या गोलंदाजीवर आता मात्र एकेरी धावाची आवश्यकता. यावेळेस मात्र क्लासिकिंग कव्हर ड्राईव्ह मात्र भूमिपुत्र या गावाचा रहिवासी या गावाचा मुलगा म्हणून कार्यरत असलेले कव्हरच्या दिशेने समीर यांच्या मार्फत खूपच चांगला झेल इथे मात्र डिपला जातोय आणि डगआउट मध्ये परत पाठवला जातोय. ऋषभ याला मंद मंद पावलाने रिटर्न जातोय. प्रथमेश मॅन फ्रॉम खारेकुरण डीजे. सॉरी पोफरण गावातील प्रथमेश आता मात्र मंद मंद पावलाने आपल्या डगआउटच्या दिशेने जाताना दिसतोय. आता मात्र प्रथमेशची जागा समर्थसाठी येतोय अभिजित ज्याने शेवटचं षटक टाकलं होतं. आता मात्र फलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. त्यांच्याकडून चांगली खेळीची अपेक्षा असेल निश्चितच. पोफरण गाव आज कुंबोली मैदानावर खेळताना दिसतोय आणि कुंबोली मैदानावर त्यांच्या माध्यमातून खूपच सुंदर खेळी पाहायला मिळते. यावेळेस मात्र पंच टोलत वाईड चेंडू. सामना जिंकतोय पोफरण संघ. डीजे चला सालवड संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.